गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही अजूनही जर तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि आमच्यासोबत जॉईन व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री US मार्केट जर आपण पाहिलं तर US मार्केट पुन्हा एकदा शूटअप झालेलं आहे आणि त्याआधी आपण कालचा आपला निफ्टीचा जर व्यवस्थित दिवस पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येईल की मार्केटमध्ये 24,500च्या आसपास गेल्यानंतर 550च्या आसपास गेल्यानंतर एक आपण काय म्हणू शकतो की चांगल्यापैकी फॉल 2 वेळा मार्केटमध्ये काल आलेला होता, अगदी काही मिनिटामध्येच. म्हणजेच हे आपल्याला काय इंडिकेट करतं की एवढ्या सहजासहजी मार्केटला 24,500च्या वरती काही जाऊ दिलं जाणार नाही. आणि त्यातच आज आहे निफ्टीची एक्सपायरी आणि उद्या आहे इव्हेंट डे. म्हणजेच काय की उद्या सकाळी RBIची मीटिंग आहे आणि पॉलिसी मीटिंगमध्ये बरंच काही डिस्कस होऊ शकतं. त्यामुळे उद्याचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे उद्याचा दिवस मोस्टली ट्रेंडिंग राहणार आहे आणि त्याच्या आधी फार काही पोझिशन ना ऑप्शन्समध्ये ना फ्युचर्समध्ये कुणीही बनवून जाणार नाही, हे लक्षात ठेवा. आता जर आपण US मार्केट पाहिलं तर पुन्हा एकदा ते ऑल टाईम हायला गेलेलं आहे. तिथे मार्केट एकदमच शूटअप होत आहे आणि ही गोष्ट तशी जगासाठी चांगली आहे, परंतु आपल्या एशियन मार्केट्समध्ये फार काही त्याचा रिफ्लेक्शन आज पाहायला मिळत नाही आहे. तर आज एशियन मार्केट्स थोडेसे मिक्स आहेत, काही अप काही डाऊन. युरोपियन मार्केट मोस्टली USला फॉलो करतं, त्यामुळे ते ग्रीनमध्येच आहे. परंतु आपल्या इथे काही गुड न्यूज काही बॅड न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत. आता एक गोष्ट अशी आहे ती म्हणजे इन्फोसिसबद्दल. इन्फोसिस काल इकडे डाऊन होता, परंतु US मार्केटमध्ये मात्र इन्फोसिस 2% शूटअप झालेला आहे. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आज आपल्याला इकडे सुद्धा नक्कीच आपल्याला इन्फोसिसमध्ये पाहायला मिळेल. दुसरं आहे ICICI बँक. मित्रांनो, काल रात्री एक न्यूज आली की ICICI बँकच्या मुंबईच्या 3 ब्रांचेसमध्ये GSTचे काही लोक सर्चिंग करतायत. मे बी काहीतरी आहे, माझं साहजिकच आहे, अजून क्लॅरिटी जास्त नाही आहे, परंतु काहीतरी गडबड आहे हे एवढं मात्र लक्षात आलं. म्हणजेच आज एक चांगला डेंट आपण ICICI बँकमध्ये पडताना पाहायला मिळू शकतो. मे बी गॅप डाऊन ओपनिंगही आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की बँक निफ्टीला ते किती ट्रॅक डाऊन करतं. ओके, त्यामुळे बँक निफ्टी ऑल टाईम हायपासनं अगदी थोडंसंच दूर आहे, परंतु निफ्टी मात्र युफोरिक स्टेजमध्ये नाही आहे. निफ्टी बरंच दूर आहे, त्यामुळे निफ्टीमध्ये काही सायझेबल डेंट पडेल अशातला काही प्रकार नाही आहे. कारण निफ्टीमध्ये जे अदर स्टॉक्स आहेत ते ऑलरेडी सोल्ड आउट झालेले आहेत. त्यामुळे जसं की रिलायन्स असेल किंवा बाकीच्या कंपनीज असतील तर हे हळूहळू रिकवर व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु बँक निफ्टीमध्ये जे स्टॉक्स आहेत ते बऱ्यापैकी रिकवर झालेले आहेत आणि त्यामुळेच जर ICICI बँकसारख्या सेकंड लार्जेस्ट बँकमध्ये जर काही अशी गडबड असेल तर चांगल्यापैकी तिथे ड्रॅकडाऊन आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर आज निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे टेक्निकली जर आपण पाहिलं तर डाऊन साईडला 24,000 आणि अप साईडला 24,500 या ठिकाणी आपल्याला खूप जास्त ओपन इंटरेस्ट पाहायला मिळतोय. आणि मे बी या न्यूजचा इम्पॅक्टमुळेच काल मार्केटमध्ये दुपारपर्यंत म्हणजे 3 वाजेपर्यंत फार काही ओपन इंटरेस्ट 24,500 वरती नव्हता, परंतु 3 ते 3:30 ह्या शेवटच्या अर्ध्या तासामध्ये खूप जास्त ओपन इंटरेस्ट तिथं क्रिएट झाला 24,500ला. म्हणजेच ही गोष्ट आपल्याला दाखवते की मे बी काही मोठ्या प्लेयर्सना आधीच माहीत होतं की काय होणार आहे ते. त्यामुळे एवढ्या सहजासहजी आज मार्केटला 24,500 क्रॉस करू दिला जाईल असं बिलकुल वाटत नाही. तरी पाहूयात, मार्केट आहे, कधीही कोणाला खोटं ठरवू शकतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे 24,500 ते 24,600 100 पॉईंटची रेंज आहे. त्यामुळे जास्त म्हणजे मार्केटला अपसाईड नाहीच आहे आजच्या दिवसासाठी. कारण 24,700-750ला जर मार्केट गेलं ना तर तिथे 50% रिट्रेसमेंट आहे फिबोनाचीची. त्यामुळे तिथनं एक सेलिंग तर 100% एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे साहजिकच आहे की वर जाऊन जाणार किती, फार काही अपसाईड नाहीच आहे. आणि डाऊन साईडला म्हणाल तर 24,000ला एक फार चांगला सपोर्ट आहे आणि इव्हेंट उद्याच आहे. त्यामुळे मार्केट पडूही शकत नाही, कारण तिथे जर समजा एखादी गुड न्यूज आली तर मग कोण सेल करून जाईल आणि समजा एखादी बॅड न्यूज आली तर कोण बाय करून जाईल. म्हणजेच काय, परिस्थिती जैसे थे राहणार आहे असं मला म्हणायचं आहे. आणि उद्या इव्हेंट झाल्यानंतर उद्या RBIचे गव्हर्नर काय म्हणतायत त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत की मार्केट कुठल्या बाजूला जाण्यासाठी तयार होईल.
जर शूटअप केलं तर साहजिकच आहे 24,800 अपसाईड, आणि जर डाऊन साईडला ड्रॅग झालं तर 23,800 पर्यंतचं मार्केट आपल्याला पाहायला मिळू शकतं उद्या. त्यामुळे उद्या ट्रेंडिंग दिवस असल्यामुळे आज काही फार अपेक्षा करू नका. त्यामुळे ऑप्शन सेलिंग जर तुम्ही करणार असाल तर बेस्ट ऑप्शन आहे, कारण इंडिया विक्स वाढला असल्यामुळे आपल्याला ऑप्शनच्या प्राइसेस फार चांगल्या पाहायला मिळत आहेत. अगदी इवन काल संध्याकाळी मी जेव्हा सेल केला तेव्हा 24,800चा जो कॉल आहे, की जो 24,500ला हायेस्ट ओपन इंटरेस्ट क्रिएट होत असताना तिथनं पुढं 300 पॉईंट आहे, तर तो ऑलमोस्ट 12-13 रुपयावरती ट्रेड होत होता. 12-13 रुपये खूप झाले, कारण आजच एक्सपायरी आहे, 24 ताससुद्धा शिल्लक नाही आहेत. मग साहजिकच आहे, एवढा प्रीमियम जर आपल्याला मिळतोय तर मग ऑप्शन बाय करून काय मिळणार आहे तुम्हाला. ओके, आणि डाऊन साईडला आहे 24,000. त्यामुळे थोडंसं कॉन्शियस होऊन काम करा, आणि जर ऑप्शन सेलिंग करणार असाल तर स्ट्रॅडल, स्ट्रँगल या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. आणि जर तुम्हाला काही चांगल्यापैकी जर स्टॉक्स शोधायचे असतील तर ते आता वेगवेगळ्या सेक्टर्समधून समोर येत आहेत, जसं फायनान्शियल सेक्टर असेल, त्यानंतर मग बाकीचे जे काही सेक्टर्स आहेत लाईक फार्मा असेल, तर या ठिकाणी आपल्याला चांगल्यापैकी मुवमेंट आता पाहायला मिळते. आणि इन्फ्रा स्टॉक्स तर फार चांगलं काम करत आहेत, रिअल इस्टेट स्टॉक देखील फार चांगलं काम करत आहेत. तर मग मित्रांनो, जर आपण FIS-DIचा डेटा जर कालचा पाहिला तर FISनं बाईंग केलेलं आहे ते ऑलमोस्ट 1,700 कोटींचं, आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं प्रॉफिट बुकिंग केलं आहे 900 कोटींचं. म्हणजेच नेट टू नेट इन्स्टिट्यूशनल फिगर देखील थोडी पॉझिटिव्ह आहे, परंतु FIS आता थोडं बाईंग करायला लागलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे थोडीशी पॉझिटिव्हिटी मार्केटमध्ये राहणारच आहे. तर मग मित्रांनो, आपल्याला गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट एक 30-40 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, म्हणजे ऑलमोस्ट फ्लॅट आपण म्हणू शकतो. त्यामुळे मार्केट चालू झाल्यानंतरच खरी कुस्ती सुरू होईल की ICICI बँक नक्की काय करते, आणि ते म्हणजे थोडक्यात जी न्यूज आलेली आहे ती किती इम्पॅक्टफुल आहे किंवा किती खरी आहे, आणि ते आपल्याला स्टॉक प्राईजवरूनच कळेल. त्यामुळे ICICI बँकवरती जास्त लक्ष ठेवून राहा. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.